A for apple. Apple man apple. A for apple. तुमन B. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर वेलकम टू अवर चॅनल. वेलकम टू आवर चॅनल. नवीन मंथ स्टार्ट झालेला आहे. अक्षूचा बर्थडे मंथ आहे, बर्थडे वीक पण आहे. तर बघत राहा हा वीक पूर्ण. अक्षूचं सेलिब्रेशन्स वगैरे नक्की प्लॅन करतोय. होणार आहे. ओके, बघू करतोय. बघू Okay. मनात आलं तर बघू. तर हा आज तर मेन गोष्ट आली, आज तर सॅलरी आली आणि धन 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 सगळीकडे पैसे गेलेले आहेत. पुन्हा monthly आणि budget set मंथली करतोय. बजेट आम्ही मंथली बजेटच सेट करत होतो. बट सगळे पैसे जिकडे जायचे होते तिकडे गेलेले आहेत. जे इन्व्हेस्टमेंट अँड मोस्टली एक्सपेन्सेसमध्ये जास्त आम्ही जातात. एक वेगळा ब्लॉग बनवू ज्याच्यामध्ये पुन्हा आपण एक्सपेन्सेस शेअर हां, आम्ही एक वेगळा ब्लॉग बनवू ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण मंथली एक्सपेन्स आमचा किती लागतो ते शेअर करू. कशी वेगवेगळी रिस्पॉन्सिबिलिटी Yes. घेतो आम्ही पूर्ण हे सगळं ते शेअर पण आम्ही शेअर करणार आहे. बस. आणि की न्यू मंथ अभिने डाएट चालू केलं आहे. हो, आता बघू. किती follow होतो? ॲटलिस्ट 3 months तरी माझा टार्गेट आहे सध्या कन्सिस्टंटली करायचं. बट लेट सी कसं होतंय. मोस्ट प्रॉबेबली ह्या मंथमध्ये स्विमिंग तर संपलेली आहे बट माझी मी पण कंटिन्यू swimming करते. संपली, हां. अक्षुची स्विमिंग संपली आहे. मी ॲडव्हान्स शिकतोय सध्या, बॅकस्ट्रोक शिकतोय. तर माझं कंटिन्यू राहील स्विमिंग. अक्षूला मोस्टली जिम लावणार आहे मी. इतक्या दिवस ती खालच्या जिममध्ये करत होती, म्हणजे बिल्डिंगमधल्या जिममध्ये. बट तिकडे जास्त इक्विपमेंट्स नव्हते. तर तिथं जरा कंटिन्यू रुटीनमध्ये येते. तर मी तिला बोललो की आता जिम लाव. सो आता दोघंजणं जिममध्ये क्रश करणार आहोत एकदम. तर दोघांचा तर प्लॅन असाच आहे की कमीत कमी एक 5 to 6 kgs तरी लूज करायचं आहे अपकमिंग 3 monthsमध्ये. आम्ही एक रिअलिस्टिक टार्गेट सेट केलं आहे. असं नाही की 10 किलो 15 किलो कमी करायचं आहे, बट ॲटलिस्ट 6 to 7 kgs तरी कमी झाले पाहिजे. बट त्याच्यासाठी भरपूर गोष्टी आहे. डाएट फॉलो करायला लागतो, टाईम टू टाईम स्लीप सायकल आहे. आता कामामुळे असं होतं की कधी कधी खूप लेट पण होतं. एडिटिंग झालं, एडिटिंग पण रात्री आम्हाला 12 एक खूप वाजता. 12 वाजतात. तर तो रुटीन नाही बिघडो त्याचा आम्ही प्रयत्न करू. तर तुम्ही बघत राहा ब्लॉगला कसा चाललाय आजचा. अभिचा डाएट डे 1 आणि ज्या प्रकारे त्यांनी इन्स्ट्रक्शन मला दिलेले, राईस 80 ग्राम, पनीर 100 ग्राम, डाळ 40 ग्रॅम्स जे अजून आहे आतमध्ये, दही 100 ग्राम आणि कुठली पण व्हेजिटेबल. तर ते आमच्या कुकवाल्या आंटीनी ही गव्हाची शेंगा बनवले, थोडी ऑइली आहे, मी त्याला थोडं काढून दिलं आहे. बाकी हे ॲज पर द डाएट. बघू डे 1 कसं जातो आणि त्याला आवडतं का. तर चॅलेंज हारल्यामुळे आमच्या बायकोने मला भांडे लावायचे कामं दिले डिशवॉशरमध्ये. डिशवॉशरमध्ये भांडे लावणं खूप किचकट काम आहे. ज्याच्याकडे पण डिशवॉशर असेल तो रिलेट करू शकतो. इकडे बायको स्वयंपाक बनवते आहे, तर ज्याच्याकडे पण डिशवॉशर आहे तो रिलेट करू शकतो की किती 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 लाईटच येतं ना, किती किचकट काम आहे. आणि त्यात भांडे जास्त असेल तर अजून वाट लागते. तर चला भांडे लावू आता. व्ह्यू बघा कशी बोलवते मला. उतर खाली उतर. इकडे नाही उतरू, तिकडनं नाही. उलटी हो त्या साईडला. हां, उतर खाली चल. व्हेरी गुड. ये चलो. तर भांडे लावून झालेत. टाइमलेसमध्ये तुम्ही बघितलंच असेल, पुण्यामध्ये फायनली पाऊस पण थोडा बहुत चालू झालेला आहे. इतक्या 3-4 दिवसापासून नुसतं आभाळच येत होतं, बट आज थोडासा पाऊस आहे. व्ह्यूला जस्ट मम्मी वरती घेऊन गेली होती, बट पावसामुळे परत आले. चला आता जेवण करू, मग आम्ही खाली वॉकला जाणार. आणि असा संपला दिवस. वॉक 8000 स्टेप्स कंप्लीट करायचेत. 8000 स्टेप्स कंप्लीट करून मग डन फॉर द डे. मी आता जस्ट लॉग ऑफ केलं. आज पण लेट झाला. थोडे सर्टिफिकेशन्स करायचे होते ChatGPT OpenAI बद्दल. काय नाही,
सर्टिफिकेशन्स अजून काय मेजर सर्टिफिकेशन आहे, फ्री सर्टिफिकेशन्स होते, तर ते कम्प्लीट केलं. लॉग ऑफ केलं, ऑफिसचे कामं संपवले. आता जेवण करू आणि वॉकला जा प्याला पिलू. तर मला आतापासून एक नवीन वेड लागला आहे. एकदम ओल्ड स्कूल कार्टून जे असायचे, करेज द कावडली डॉग्स, टॉम अँड जेरी, स्वॉट कॅट्स, सामुराय, स्कूबीडू. तर ते मी लॉग ऑफ केल्यावर 1 किंवा 2 एपिसोड तरी बघतो. इट्स रिअली अ गुड स्ट्रेस बसतं. म्हणजे ओल्ड कार्टून, आताचे कार्टून आय डोंट नो, मला समहाव आवडत पण नाही. एकदम खूपच रिअलिस्टिक कार्टून्स आहे. पण आधीचे कार्टून्स वॉज लाईक टोटली बेस्ट. बघा मी आता करेज द कावडली डॉग बघतोय. तर तुम्ही पण सांगा तुमचं फेवरेट कार्टून कोणतं होतं. ॲज अ मिलेनियल मला तर सगळ्यात जास्त टॉम अँड जेरी, त्याच्यानंतर करेज द कावडली डॉग, स्कूबीडू आवडायचं. आणि नंतर स्वॉट कॅट्स, पोकेमॉन पण खूप बघायचो मी.